तर हाय मंडळी, बाबू चालू होती बाहेर जाण्याची तयारी. तो आता गेट खोलणं शिकलाय. गेट कसं खोलायचं, कसं लावायचं तो करून पाहत होता तसं. आणि हे जे कचरं दिसतंय ना, ते पूर्ण कचरं या लसणाचं आहे. वरतून लसण शिलायला काढला की हे असं कचरं पडतं खाली. मी काय केलं, घर पूर्ण झाडून घेतलं आणि पीठ भिजून घेतलं. आणि पीठ भिजवणं झाल्यावरती पटकन पूर्ण भांडे घासून घेतले. आणि मग भांडे घासल्यावरती मसाल्याचा गोळा पण भाजून ठेवून दिला, कारण की उडदाची डाळ बनवायची होती म्हणून. आणि हे राहिलेलं काम खलबत्त्याचं तेही पूर्ण करायसाठी घेतलं, पण तेही अपूर्णच ठेवून दिलं कारण की बाबूचं वरती रडणं चालू होतं. खलबत्त्यात तांदूळ कुट्टा ठेवून दिले मग. आणि मुलाला एक जण कधी सांभाळलं चांगलं तर दुसऱ्या बाईची पूर्ण कामं होऊन जातात. तसं मी करते. ताईच्याजवळ मुलाला देऊन देते आणि मी पटपट कामं करून घेते, कारण की माझ्याजवळ तो इतका पोरगा काही शांततेत राहत नाही. आणि मग काय पोळ्या करून घेतल्या मी पटपट. पोळ्या झाल्यावरती वरती आली. ताईनं पेटवला होता ताप, कारण की थंडीच एवढी पडली होती आणि बाबूच चालू होतं त्या तापाच्या जवळ जायचं. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.